खूप वेळानंतर आता चाय भेटलेली आहे. मी विकास आणि स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. ₹10 आपले 100 रुपये संपलेले आहेत. 100 रुपयेमध्ये आपण एवढं काय काय खाल्लं आहे कल्याण स्टेशनला. तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल आणि जर बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा आपला तुमचा. आणि आज आपण करणार आहे 100 रुपीज चॅलेंज. आज आपण आलोय कल्याणला आणि आपण करणार आहे 100 रुपीज चॅलेंज. बघूया कल्याणमध्ये आपण 100 रुपीजमध्ये काय काय खाऊ शकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी विकास आणि स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक वडापाव आहे. कसा वडापाव? 20 रुपये. छोटी 10 वाले 10 वाले आहे. तर आता मी एक वडापाव खाल्लेला आहे 20 रुपयाचा. ते वडापाव खूप स्पायसी होता, त्यामुळे एक पाण्याची बॉटल घेतलेली 10 रुपयाची. तर आपले 100 मधले आपले 30 रुपये खर्च झालेले आणि आपले बाकी राहिले 70 रुपये. तर 70 रुपयेमध्ये आपण काय खातो ते बघूया. आता जाऊया दुसऱ्या स्टॉलवर. तर आता आपण आलो एका दुसऱ्या स्टॉलवर. हे भजी आहेत. प्लेट 40 रुपयाला आहे, पण आपण हाफ प्लेट घेणार आहे 20 रुपयाची. घ्या ना, हाफ प्लेट बेस्ट. हां बस बस. तर 20 रुपये अजून आपले गेले झाले आहेत 50 रुपये. तर आपले राहिले आता 50 रुपये शिल्लक. तर चला ही प्लेट खाऊया आणि आपण पुढे जाणार. कितने काय? 20 रुपये. ठीक आता उसाचा ज्यूस पितोय आणि उसाचा ज्यूस आहे 20 रुपयाचा. म्हणजे आपले 50 20 70 रुपये झाले. तर आतापर्यंत आपले 70 रुपये खर्च झालेत आणि आपल्याकडे आता फक्त 30 रुपये बाकी आहे. तर 30 रुपये आपण काय खातोय ते बघूया. अरे मस्त करे. स्टेशनच्या बाजूलाच आहे. कधी तुम्हाला घ्यायचे असतील तर 60 रुपये पाव किलो. 60 रुपये पाव किलो. तर कधी पण या इथं घ्या. मस्त कापा ना, कापा बनच बोलतो त्याला. आणि बघा हे याच्या बरोबर समोरच आहे पेपी लोन. त्या बरोबर समोरच बसतात. तुम्ही आलात तर घ्या. आता आपण 20 रुपयाचे गरे घेतले होते, फणसाचे गरे. पण त्याने आपल्याला फुकट देत होते. आपण पैसे तर दिले, पण ते व्हिडिओ बनवतो त्यामुळे त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये देत होते. तर फ्रीमध्ये आपण घेतले नाही, त्यांना पैसे दिले. पण त्यांनी दिलेत मला पाव किलो तसे आहेत 60 रुपयाचे. तर त्यांना मी 20 रुपयाचे बोललो होतो. तर आपण ते 20 रुपयेच काउंट करूया याच्यामध्ये. आपले 20 रुपये झालेत. आता आपल्याला प्यायचे आहे चाय प्यायचे आहे 10 रुपयेमध्ये. तर बघूया कुठे 10 रुपयेमध्ये चाय भेटते का. आता कमीत कमी अर्धा तास झाले चाय शोधतोय.
कसं काय नव्हती, स्टेशनच्या बाजूला असून पण चायचं टपरी मला अजून भेटली नाही. म्हणजे चायची दुकानं आहेत पण आतमध्ये आहेत, म्हणजे हॉटेल्स आहेत. तर हॉटेल्समध्ये आपल्याला चाय घ्यायची नाही, आपल्याला 10 रुपये शिल्लक राहतात. आपले 90 रुपये खर्च झालेत, 10 रुपये शिल्लक राहिले ते आपल्याला ठेल्यावरती चहा प्यायची, पण ती मला भेटलीच नाही अजून. कितने काय हो? 10 वाला चाय. तर मला मित्रांनो खूप वेळानंतर आता चाय भेटलेली आहे 10 रुपयाला. 10 रुपयाच्या आपले 100 रुपये संपलेले आहेत. तर आपले 100 रुपये खर्च झाले आहेत. आपण त्यामध्ये एक वडापाव खाल्ला 20 रुपयाचा. त्यानंतर आपण एक पाण्याची बॉटल घेतली 10 रुपयाची, 30 रुपये झाले. त्यानंतर आपण खाल्लेलं आहे, त्यानंतर आपण भजी घेतले 20 रुपयाचे. पुन्हा आपण 20 रुपयाचे ऊसाचा ज्यूस घेतला. आणखी आपण फणसाचे गरे घेतले 20 रुपयाचे. आणखी 10 रुपयाची चाय. असे आपले 100 रुपयेमध्ये आपण एवढं काय खाल्लं आहे कल्याण स्टेशनला. तर पुढचा व्हिडिओ मी नेक्स्ट कुठलं स्टेशनचा घेऊन येऊ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. जसा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला तसा हा पण व्हिडिओला तसंच प्रेम द्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत